ग्रुप आणि मित्र परिवार आयोजित नाईट क्रिकेटचा महासंग्राम पर्व चौथ्या पर्वाचे दिनांक 10 एप्रिल 2024 तर पहिल्या नाईटचे आपण लॉट्स इथे टाकत आहोत. त्यामध्ये पहिल्या दिवसामध्ये आगाई आंबेडकर विभागातील संघ खेळताना पाहायला मिळतील. ते 14 संघांचे लॉट्स आपण इथे ओपन करत आहोत. पहिल्या 2 चिठ्ठी आपण इथे उचलत आहोत. पहिला उद्घाटनीय सामना असेल, परंतु जो वेळ तुम्हाला दिला जाईल त्या वेळेमध्ये तुम्हाला इथे उपस्थित राहणं गरजेचं राहील. ज्या संघाला दिलेल्या वेळात उपस्थित राहिलं नाही त्या संघाला आपण इथे फायनलाइज करणार आहोत. पहिला सामना असेल टीम वेलोंडे आणि दादू स्पोर्ट्स कांबारे असा हा पहिला सामना असेल. दादू स्पोर्ट्स कांबारे आणि जर्मन वेलोंडे दोन्ही संघ दिलेल्या वेळेमध्ये तुम्ही उपस्थित राहायचं आहे. हा दुसरा सामना असेल जय बजरंग पिवळी आणि त्यांच्या विपक्षात खेळणारा संघ आंबेडकर. हा दुसरा सामना असेल आंबेडकर विपक्षामध्ये पिवळी असा दुसरा सामना असेल. त्या संघाला जो वेळ दिला जाईल त्या वेळेमध्ये उपस्थित राहणं गरजेचं राहील. तिसरा सामना आहे टीम तिलगाव आणि श्री गणेश मोहिली असा तिसरा सामना असेल. दोन्ही संघांनी तुम्हाला वेळ दिलेल्या त्या वेळेत उपस्थित राहायचं आहे. श्री गणेश मोहिली आणि तिलगाव. चौथा सामना असेल नेवरी 11 विपक्षामध्ये तुषार स्पोर्ट्स भावसे. हा चौथा सामना असेल, परंतु सगळ्यांनी लक्षात घ्या की जो तुम्हाला वेळ दिला त्याच वेळेत उपस्थित राहायचं आहे. नाईट क्रिकेट असला तरी देखील तुम्हाला वेळेचं बंधन असेल, त्यामुळे त्या वेळेमध्ये तुमचा सामना त्या वेळेमध्ये येणं गरजेचं आहे. जो सामन्याच्या टायमिंग आहे त्या टायमिंगच्या 15 मिनिटं अगोदर उपस्थित राहणं गरजेचं असेल. पाचवा सामना असेल टीम आई गौरी कोशिंबडे आणि जर्मन वेडवाल असा पाचवा सामना असेल. सहावा सामना एकंदरीत 14 संघ आगाई आंबेडकर विभागामध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्यातील सहावा सामना टीम जर्मन सावरोली आणि त्यांच्या विपक्षात खेळणारा संघ केदारनाथ 11 नेवरे बी असा हा सहावा सामना असेल. आणि पहिल्या नाईट मध्ये पहिल्या रजनीमधील शेवटचा सामना आई गावदेवी जाळे आणि कांबारी 11 असा हा 7वा सामना असेल. 7 सामने एका नाईटच्या शेड्यूलमध्ये आपण खेळणार आहोत. 7 सामन्यांमध्ये जो तुम्हाला वेळ दिला त्या वेळेच्या 15 मिनिटं अगोदर टॉससाठी येणं गरजेचं राहील. दुसऱ्या रजनीचा आपण आता ड्रॉ करत आहोत. त्या ठिकाणी 11 एप्रिल 2026 त्यामध्ये दुसऱ्या दिवशी जे 9 संघांना आपण एंट्री दिली त्या संघांची आपण ड्रॉ इथे करत आहोत. टीम आई गावदेवी शेडगाव निलेश गोईल यांचा संघ असेल आणि त्याच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ बाबा स्पोर्ट्स केले असा पहिला सामना असेल. दुसरा सामना असेल अमरेश भोईरान कंपनी जांभिवली स्पोर्ट्स जांभिवली आणि त्यांच्या विपक्षात खेळणारा संघ कलंबे असा हा दुसरा सामना असेल. तिसरा सामना असेल तानसा 11 आणि जय बजरंग खांबाले असा हा तिसरा सामना असेल.
चौथा सामना बासे स्पोर्ट्स बासे आणि त्याच्या विपक्षामध्ये केदारनाथ 11 नेवरेबी असा हा चौथा सामना असेल. इयान शिलोन मोंडूल, दिलीप गवाळे आणि त्यांच्या विपक्षामध्ये खेळणारा संघ निलेश होईल खालीक संघ असेल. हा 5वा सामना असेल. 6वा सामना असेल किरा स्पोर्ट्स किरवली, किरा स्पोर्ट्स किरवली आणि त्यांच्या विपक्षात खेळणारा संघ आई गावदेवी स्पोर्ट्स बासे संघ, संदीप पाटील, संदेश पाटील आणि कंपनी असेल त्याच्यासाठी. आणि शेवटचा 7वा सामना असेल आई गावदेवी वांद्रे, विकी बजागे आणि त्यांच्या विपक्षात खेळणारा संघ आई गावदेवी गोंदाडे. तिसरी रजनीमधील आपण ड्रॉ इथे करत आहोत. दिनांक 12 तिथे आमंत्रित 9 संघ असतील, ज्यामध्ये आपण 12 संघांना एंट्री दिली. त्यामध्ये आता लॉट्स आपण करत आहोत. परंतु जो संघाची लॉट असेल तर संघाने दिलेल्या वेळेत उपस्थित राहणं गरजेचं असेल. दोन्ही कळले. वसई परिसर येणारा भिनार बी संघ आणि त्याच्या विपक्षामध्ये KIS 11 चिंचगड बी असा पहिला सामना असेल. अतिशय महत्त्वाचा सामना, पहिलाच सामना असेल. त्यानंतर दुसरा सामना असेल भिनार बी आणि KIS 11 चिंचगड बी या दोन्ही संघांनी दिलेल्या वेळी उपस्थित राहायचे. आई गावदेवी शिरोळे आणि सोनटक्के, जय बजरंग सोनटक्के असा दुसरा सामना असेल. दोन्ही संघ वेळी उपस्थित राहायचे. मेडे 11 आणि त्यांच्या विपक्षात खेळणारा संघ साई स्पोर्ट्स फील्ड असा हा तिसरा सामना असेल. तिसऱ्या रजनीमध्ये आपण 14 सामन्याच्या ड्रॉ इथे ओपन करतो. टीम गौरापूर, नित्य साई गणेशपुरी बी असा हा 4था सामना असेल. तिसऱ्या रजनीतील 5वा सामना. आतापर्यंत 8 संघांचे 4 मॅचेस आपण इथे कंप्लीट केले. आता 5वा सामन्याचे लॉट सामने ओपन केले. वडवली जय बजरंग वडवली, धीरजवाणी भावेश दळवी आणि खेळणारा संघ पिलंजे असा 5वा सामना असेल. पिलंजे विपक्षामध्ये जय बजरंग वडवली. आता